काँग्रेसनी जरी मला सांगितलं भाजपमध्ये जा तरी मी भाजपमध्ये नाही जाणार. नाहीतर गोरगरिबांचा वाली कोण आहे मला सांगा. बीजेपी फक्त दोन लोकांचा वाली आहे, अदानी आणि अंबानी. जो काही पक्ष काँग्रेसचे मत विभाजन करण्याचा प्रयत्न करतो तो बीजेपीला मदत करतो. काँग्रेसनी जरी मला सांगितलं भाजपमध्ये जा तरी मी भाजपमध्ये नाही जाणार. माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस का आहे? कारण का मी सर्व धर्म समभावामध्ये विश्वास ठेवते, कारण का मी संविधानात विश्वास ठेवते, कारण का मी लोकशाहीत विश्वास ठेवते. म्हणून मी काँग्रेसची आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. कारण का काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो खरंच गोरगरिबांमध्ये जाऊन लोकांना न्याय देऊ शकतो. दीन दलित, महिला, अल्पसंख्याक, गोरगरीब सगळ्यांसोबत काँग्रेस पक्ष आहे आणि हे मी एवढ्या वर्षात बघितलं. आणि म्हणून आज लोकांना पण आज काँग्रेस पक्ष आहे म्हणून आपल्याला थोडं बोलायला तरी मिळतंय. नाहीतर गोरगरिबांचा वाली कोण आहे मला सांगा. बीजेपी फक्त दोन लोकांचा वाली आहे, अदानी आणि अंबानी. आपण मायबाप सरकार म्हणतो पण ते मायबाप फक्त त्या दोन लोकांचे, आपलं मायबाप नाहीये. आमचे मायबाप काँग्रेसचे मायबाप तुम्ही आहात. कारण का लोकशाही आहे, हुकुमशाही नाहीये कोणाची. मी आमदार खासदार माझ्या घरी असेल, इकडे मी तुमची नौकर आहे आणि म्हणून मी काँग्रेस पक्षात आहे. कारण का काँग्रेस पक्ष लोकप्रतिनिधी नेहमी लोकांचा प्रतिनिधी असतो, पण चाबूक तुमच्या हातात असतं, छडी तुमच्या हातात आहे हे आम्ही मानून चालतो. मला काही सत्तेशी घेणं देणं मी लहानपणापासून बघितलं. मला टक्केवारी करायची नाही कारण का मी ठेकेदार नाहीये. मी आज एक कार्यकर्ती म्हणून तुमच्या समोर उभी आहे आणि म्हणून कामं करायच्यात. कामं करून जो समाधान मिळतो. आणि जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी माझा आपला एक देशातला नागरिक जर त्रस्त असेल, दुष्काळाने ग्रस्त असेल, गरीब असेल, नोकरी नसेल, आरक्षणासाठी वन फिरत असेल तर आम्ही नाही का हो तुमच्या सोबत उभे राहणार. आणि म्हणून मी निर्णय घेतला. आम्ही तुमच्या सोबत आहोत हे कधी विसरू नका. काँग्रेस पक्ष ठामपणे तुमच्या सोबत आहे. पण मी येणकी गावाला विनंती करते, मागच्या वेळेस जरा काँग्रेसला मतदान थोडंसं कमी झालेलं, मला माहित नाही काय कारण होतं ते. पण एकंदरीत जो काही पक्ष काँग्रेसचे मत विभाजन करण्याचा प्रयत्न करतो तो बीजेपीला मदत करतो, हे लक्षात घ्या. डॅमेज करतो आणि म्हणून कोणीही त्या ठिकाणी निवडून येत नाही. ना डॅमेज करणारा पक्ष ना काँग्रेस. आणि मग जो विरोधात आहे, जो तुमच्यावर अन्याय करतो तोच पक्ष नाही. म्हणून स्वतःच्या पायावर कृपया करून मी हात जोडून विनंती करते, कुऱ्हाड मारून घेऊ नका. हा विजय तुमचा आहे, हा विजय तुमचा झाला पाहिजे. आणि म्हणून नीट विचार करून, योग्य तो विचार करून संविधानासाठी, लोकशाहीसाठी, गोरगरिबांसाठी, आरक्षणासाठी, दीन दलितांसाठी, आवाज न घोटणाऱ्यांसाठी आपल्याला ह्या वेळेस काँग्रेस शिवाय पर्याय नाहीये.